कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. बंदिस्त जीवनात काडीचा बदल नव्हता. त्याचा कंटाळा आला होता. ते वातावरणही कैद्यांप्रमाणे मरगळून गेलं होतं. तीच बाराक, तेच गज, तीच गिनती, त्याच ऑलवेलच्या आरोळ्यात जीव गुदमरत होता. परंतु एप्रिल महिना संपला होता. वर्षभर पाणी पिऊन देहाची तगमग शांत करावी लागत होती. दिवसभर तापलेल्या तुरुंगाच्या भिंती रात्रभर सुद्धा थंड होत नव्हत्या. त्या सारख्या धगधगत होत्या. तिथं सर्व काही तापलं होतं. आमच्या खटल्याचं काम एका अजगराच्या गतीनं सरकत होतं. आम्हा 19 एकाला माफीचं साक्षीदार करून पोलिसांनी आपली बाजू सावरली होती. परंतु आम्ही वापरलेली हत्यारं, काडतुसं, पिस्तुलं वगैरे जे काही असेल ते कोर्टात हजर करा अशी मागणी आमच्या वकिलानं केली होती आणि इथंच घोडं अडलं होतं. याच दरम्यान मी आजारी पडलो. मला रोज दवाखान्यात जाणं भाग पडू लागलं. बराकीपासून दवाखान्यापर्यंत मी फेऱ्या घालू लागलो. तुरुंगात सर्व काही भयंकर असतं. मग तुरुंगाचा दवाखाना आणि डॉक्टर हे त्याला अपवाद कसे असतील? त्या डॉक्टरांबद्दल सर्व कैदी म्हणत, या डॉक्टरानं प्रत्यक्ष देवालाच टांग मारली आहे. कारण देवाला एक खाटीक तयार करायचा होता. त्याप्रमाणे तो पैदा केला. परंतु तो खाटीक फक्त कत्तलखान्याकडे जायच्याऐवजी पळून या दवाखान्यात आला आहे. कारण त्या डॉक्टराचं सर्वस्व विलक्षण होतं. तो सर्व कैद्यांना मेंढरं समजत होता आणि आजारी कैद्यांना तर तो कापलेली बकरी समजून त्यांचा निकाल कसा लावावा याचा विचार करीत होता. तो कधीच वेळेवर दवाखान्यात येत नव्हता आणि आलाच तरी जो फार आजारी असेल त्याला सर्वांच्या शेवटी पाहत होता. सर्दी खोकल्याचा कैदी आला की तो त्याची काळजी घेत असे आणि जे चिंताजनक असतील त्यांची तो चिंताच करीत नव्हता. एकंदरीत त्याचा खाक्या जगावेगळा असत होता. अमरावतीचा तुरुंग हा त्यावेळी दहशतीच्या वरवंट्याखाली भरडला जात होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कैदी वचकून होते आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा कैद्यांची भयंकर दहशत घेतली होती. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक वीर त्या तुरुंगात लोखंडाचे चणे खात होते. आष्टी चमूरच्या उठावातील कित्येक योद्धे तिथंच आपल्या शिक्षा भोगत होते. त्या शिक्षा म्हणजे 25 पासून 50 वर्षापर्यंतच्या होत्या. नागपूरचे साथी मगनलाल बागडे हे तर आपली 80 वर्षाची कैद भोगीत होते. इंग्रजांनी त्यावेळी अगदी न्यायाची राख रांगोळी केली होती. दवाखान्यात मला एक आष्टेचमूरचे कैदी भेटले. त्यांना 40 वर्षाची शिक्षा झाली होती. ते मूळचे शिक्षक होते. ते दिसण्यात फार रुबाबदार आणि तेजस्वी होते. त्यांचा चेहरा हसरा होता. फार प्रेमळ, करारी वाटत होते. त्यांच्या वयाचा मात्र मला अदमास लागत नव्हता. पहिल्याच दिवशी आमची ओळख झाली. ते मास्तरही थोडे आजारी होते. आमची भेट रोज सकाळी दवाखान्यात होत होती. भेट झाली की डॉक्टर येईपर्यंत काही ना काही बोलणं निघत होतं आणि बोलता बोलता मास्तर एकाएकी दुःखी होऊन म्हणत, मला 40 वर्षाची शिक्षा झाली. माझं फार वाईट झालं. असं बोलून ते थांबत. त्यांचा कंठ दाटून येई. डोळ्यात अश्रू चमकत. पण त्याही स्थितीत ते हसण्याचा लटका प्रयत्न करू लागत. मास्तरांच्या हृदयात एक जखम होती. आठवणीनं खपली निघताच ती जखम वाहू लागत होती. शिकस्तीनं ते आपली अंतरीची कळ मारित होते. एका सकाळीच मास्तर दवाखान्यात आले. माझ्या शेजारी बसले. बिनभरवशाचा डॉक्टर आला नव्हता. येणार याची शाश्वती सुद्धा नव्हती. परंतु त्याचा कंपाऊंडर आला होता. हा प्राणी तर डॉक्टरपेक्षाही भयंकर होता. तो मूळचाच कंपाऊंडर होता. परंतु डॉक्टरची बायको आणि संपत्ती मिळावी म्हणून त्यानं आपल्या मालकाचा म्हणजे डॉक्टरचा खून केला होता आणि आता तो जन्मठेप भोगीत होता. त्याला पाहिलं की भीक नको, कुत्रावर असं कैदी म्हणत. कसं काय मास्तर, ठीक आहे? मी सहज विचारलं. ह्याशिवाय दुसरा प्रश्नच माझ्याकडे नव्हता आणि मास्तर दुःखित स्वरात म्हणाले, काही विचारू नको. मी भयंकर संकटात आहे. एक पेच प्रसंग माझ्या जीवनात उद्भवला आहे.
त्याला तुलना नाही हो. देखून मला काहीच वाटलं नाही. त्यांना 40 वर्ष या तुरुंगात काढावी लागणार आहेत, हाच तो पेचप्रसंग असणार. तुरुंग आणि 40 वर्षाची शिक्षा यापेक्षा भयंकर संकट दुसरं कसलं असणार, असा विचार माझ्या मनात येऊन मी म्हटलं, गुरुजी, तुमची शिक्षा 40 वर्षाची आहे, पण मगनलाल बागडेची शिक्षा तर 80 वर्षाची आहे. त्यांनी काय करावं? या माझ्या प्रश्नानं मास्तराचं मन दुखावलं. माझ्या शब्दांनी त्यांच्या जखमेवरची खपली नकलून काढली. जखम वाहू लागली. भयंकर कळ येऊन मास्तर तीक्ष्ण सुरात म्हणाले, शाहीर, तुम्हाला समजलंच नाही. माझ्या देशासाठी मृत्यू जरी आला असता तरी मला त्याची पर्वा नव्हती. खरं म्हणजे मला फाशी होणार होती, परंतु मी थोडक्यात बचावलो. त्याला मी पेचप्रसंग म्हणत नाही. माझी जखम निराळी आहे. ती माझ्या हृदयात आहे आणि ती सतत वाहत आहे. ती वाहती जखम कशी भरून निघल हाच पेचप्रसंग आहे. क्षणात मास्तराच्या करारे चेहऱ्यावर मेघ जमले. डोळ्यात अनंत विजा चमकू लागल्या. हृदयात धग वाढली. त्यांचं काळीच विरघळलं आणि त्याच त्या तेजस्वी डोळ्यात वळीवाच्या पावसानं फळी धरली. मास्तर एक आदर्श मास्तर होते. तसेच ते भारताच्या मुक्तीसंग्रामातील एक बिनीवरचे लढवय्ये होते. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात आपले प्राण पणाला लावले होते. ते दिनरात्र इंग्रजांच्या विरुद्ध आग पेरीत होते. परंतु मास्तर ढोंगी नव्हते. त्यांना सोंग करता येत नव्हते. स्तूम माजवण्याची कला त्यांना येत नव्हती. देशभक्त म्हणून त्यांनी दाढी वाढवली नव्हती की लुंगी लावून हिंडण्याची त्यांना सवय नव्हती. त्यांची भाषणं कोणत्याही वृत्तपत्रात कधीच छापली जात नव्हती. परंतु त्यांचं जीवन ज्वलंत होतं. त्यांना देशासाठी मरण्याचं वेड लागलं होतं. ते एक संसारी, सच्चिल आणि सज्जन गृहस्थ होते. त्यांच्या अंतरी स्वातंत्र्याच्या उर्मी उठत होत्या आणि देशासाठी देह झिजवीत होते. 42 सालाकडे हिंदुस्थान सरकत होता. त्या आघाडीवर महाराष्ट्रानं कंबर कसली होती. इंग्रजांविरुद्ध अग्नी धुमसत होता. मास्तर तो अग्नी फुंकर घालून फुलवीत होता. याच दरम्यान त्यांची प्रथम पत्नी मरण पावली. त्यांना मुलबाळ नव्हतं, परंतु पत्नीच्या निधनानं ते निराश झाले. त्यांचा एक आधार कोसळला. पुढे काही मित्रांनी आग्रह केला. मास्तरांना गळ घातली. मास्तरांनी दुसरं लग्न केलं. पुन्हा त्यांच्या जीवनाला नवी पालवी आली. नवे अंकुर तरारले. त्यांची दुसरी पत्नीही त्यांना मनासारखी मिळाली. ती तरुण होते, सुंदर होते आणि ती प्रेमळ शिक्षिकाही होती. 1 वर्ष मास्तरांचा संसार सुखात होता. चांदणं फुलत होतं. मास्तर प्रेमात न्हाऊन निघाले. परंतु 42च्या उठावाला प्रारंभ झाला. एक घोर वणवा पेटला. करू किंवा मरू या जिद्दीनं भारत लढू लागला. त्या लढ्यात मास्तरांनी स्वतःचा देह झुगारून दिला. आष्टी चिमूरच्या लढ्यात मास्तर आघाडीला तळपले आणि अटक झाले, कैदी झाले. सरकारनं न्यायाचं नाटक करून त्यांना 40 वर्षांची शिक्षा ठोठावली. पुन्हा मास्तराचा संसार कोसळला. त्यांची आणि त्यांच्या प्रेमळ पत्नीची ताटातूट झाली आणि ते अमरावतीच्या मध्यवर्ती जेलमध्ये आता 40 वर्षांची शिक्षा भोगत होते. दिवस जात होते आणि वर्ष संपत होती. मास्तर दिवस मोजत होते. एक एक दिवस उगवून युगाप्रमाणे अस्त पावत होता. मास्तरांचं मन खंगत होतं. निराशा वाढत होती. आपण 40 वर्ष कैद भोगून सुटून जाऊ का? आपण तोपर्यंत जगू का? आणि मग घरी जाऊन संसार करू का? या विचारानं त्यांचा जीव गुदमरत होता. शिक्षकी पेशानुसार ते आयुष्याची वजाबाकी करीत होते. मी या तुरुंगात 40 वर्ष मुळीच जिवंत राहणार नाही. हा जाच मला सहन होणार नाही. मी याच तुरुंगात, या ओसाड तुरुंगात मरणार आणि मग माझी हाडं इथंच कुठंतरी आहेत. त्याचा 40 वर्षानंतर कुणाला पत्ता सुद्धा लागणार नाही, कारण त्यावेळी ती हाडं मातीला मिळालेली असणार.
परंतु जर नियतीनं मला जगवलं तर मी जिवंत राहिलो तर काय उपयोग काय त्याचा? मी घरी जाऊन करणार काय? आज वर्ष 30, त्यात घातली 40, एकूण 70 वर्ष होतात. समजा 10 माफी मिळाली तरी 60 वर्ष होतात. त्या वर्षात मी मान हलवीत घरी जाणार. मग कसलं सुख भोगणार? काय करणार? ती माझी पत्नी, ती काय करणार? ती दिवस कसं काढणार? मास्तरांच्या डोळ्यापुढे त्यांचा भविष्यकाळ थैमान घालीत होता. त्यांच्या अंतरीची ती जखम ठणकत होती. दर 15 दिवसांनी त्यांची पत्नी भेटत होती आणि प्रत्येक भेटीत आता मी काय करू हा एकच प्रश्न विचारित होते. आमची भेट होते, ते चाचपडत आहेत, त्यांनाही कमी दिसत आहे. मन, भावना, शक्ती, विचार सारं सारं मरवून गेलं आहे. डोळे, कान, हृदय हे कधीच निकामी झाले आहेत. जणू दफन केलेलं एक मढ कसला तरी चमत्कार होऊन चालत आहे. अशा स्थितीत आमची भेट होत आहे. म्हणजे एकाच मार्गानं स्मशानाकडे जाणाऱ्या 2 प्रेतांची भेट होणार. त्यात कसलं सुख आणि कसलं समाधान? ती मास्तर पत्नी स्वतःचं ते विद्रूप चित्र स्वतः रंगवून पाहत होते आणि भयभीत होत होती. ते भेसूर चित्र तिला क्षणाची विश्रांती लाभू देत नव्हतं. तर 15 दिवसांनी मास्तरांची भेट घेत होती आणि रडत होती, कढत होती. अखेर तोच प्रश्न पुन्हा विचारित होती, मी पुढं काय करू? ती म्हणत होती, आईबाप म्हणतात अशी किती दिवस राहणार? आता मास्तरांची आशा करू नकोस. वयाचा विचार कर, भविष्याचा विचार कर आणि लग्न कर, सुखी हो. गाव म्हणत होतं, मास्तरांची आशा करू नकोस, लग्न कर. भाऊ म्हणत होता, लग्न कर. आणि म्हणून ती मास्तरांना विचारत होती, मी काय करू? परंतु या प्रश्नाचे मास्तरांकडेच उत्तर नव्हतं. ते गोंधळून जात होते, चेहरा पाडीत होते, मनात सरपडत होते, रडत होते. अनेक गणित सोडवणाऱ्या मास्तरांना हे गणित सुटत नव्हतं. मग ते खिन्न स्वरात म्हणत, थोडं थांब, मी विचार करतो आणि तुला सांगतो. हाच तो मास्तरांच्या जीवनातील भयंकर पेच होता. तो 40 वर्षांच्या शिक्षेपेक्षाही कठीण होता. थांब, विचार करून सांगतो असं म्हणून मास्तर आजचं मरण उद्यावर लोटीत होते. परंतु ते टळत नव्हतं. तर पुन्हा 15 दिवसांनी पुढे येत होतं. ते अटळ होतं. एवढे दिवस गेले. आता 15 दिवसांनी काय होणार आहे असं म्हणून मास्तर पत्नी जात होते. आणि पुन्हा मास्तर विचारात पडत होते. हे 15 दिवस हा हा म्हणता जातील, पुन्हा ते भेटीला येईल. भेट घेईल आणि उत्तर मागेल. मी उत्तर काय देणार? मास्तर घाबरत होते, तळमळत होते. भेटीच्या दिवसाची त्यांना ती भीती वाटत होती. त्यांनी त्या दिवसाची दहशत घेतली होती. परंतु तिच्या भेटीसाठी ते आतुर होत होते, नकळत वाट पाहत होते. तुरुंगातील माणूस फार आशावादी असतो. तो अंतरी भयंकर जखमी असतो. पण प्रत्येक माणूस जखमा घेऊन जगण्याची शिकस्त करतो. तिथल्या त्या अनंत यातना त्याच्या मनावर काबू करू शकत नाहीत. दिवसभर तो तुरुंगात कष्ट करतो आणि रात्री त्याचं मन आपल्या घरात, आपल्या मुलाबाळात रमलेलं असतं. तब्बल 4 वर्ष. 4 वर्ष मास्तर आपल्या पत्नीच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाहीत. तर हृदयात जखम घेऊन जगत होते. त्यांना स्वतःची चिंता नव्हती. फक्त ते आपल्या पत्नीसाठी चरत होते, तिच्यासाठी विचार करत होते. आता ते थांब, विचार करून सांगतो, हे असं सांगून वेळ काढू शकत नव्हते. त्यांच्या गळ्याला तात लागली होती. मी सकाळी दवाखान्याकडे गेलो आणि तेव्हा फाशीची शिक्षा झालेला आणि हायकोर्टात अपील करून मृत्यूची वाट पाहणारा शेरखान म्हणाला, आता माझा भरवसा नाही. मी या 4-8 दिवसात मरणार आहे. परंतु त्यापूर्वी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मग बोल ना, मी म्हटलं. परंतु शेरखान म्हणाला, संध्याकाळी बोलेल. शेरखानचा विचार करीत मी दवाखान्यात पोहोचलो. नंतर मास्तर आले. त्याच खिन्न दिसत होते. विचार करून दुःखी होऊन म्हणाले, आज माझी भेट आहे.
आणि आज मला या प्रश्नाचं उत्तर देणं भाग आहे. काय उत्तर देणार? मी विचारलं आणि मास्तर म्हणाले, आता सांगता येणार नाही, पण नंतर सांगेन. एवढ्या डॉक्टराला कधीही वेळेवर न येणारा तो प्राणी आज वेळेपूर्वी आला. तो आरडाओरडा करू लागला. त्याच्या कंपाऊंडरनं त्याला साथ दिली. मूर्ख लोक, तुरुंगात काम करावं लागतं म्हणून आजाराचं सोंग करून इथं येतात आणि माझा वेळ खातात, माझा मेंदू खातात, असं म्हणत त्यानं प्रथम मला पुढं बोलवलं. उलटंपालटं करून तपासलं तेव्हा मी खुलासा केला की मला अजून शिक्षा झालेलीच नाही, तेव्हा मी सोंग का करीन? शिक्षा झाली नसली तरी लवकरच होईल. पोलीस स्वस्त आहेत असं तुम्ही समजू नका. या जगात पोलीस हा राजा असून तुम्ही लोक प्रजा आहात. डॉक्टरचं ते भाषण ऐकत मी औषध घेऊन परतलो आणि त्याच दिवशीच्या भेटीत मास्तरांनी जीवावर उदार होऊन पत्नीला अखेरचं उत्तर देऊन टाकलं. ते म्हणाले, तू माझ्यासाठी थांबू नकोस. चांगलासा नवरा पाहून लग्न कर, जा. कारण तुझ्यासाठी मी परत येणार नाही. मी इथंच मरणार आहे. मी आजारी आहे. इथं उपचार नाही. इथं मरणंही कठीण आहे. मग जगणं? ते उत्तर ऐकून मास्तर पत्नीने टाकू फोडला. तिच्यापुढं गोड अंधकार दाटला, परंतु तिच्या आईबापांना आनंद झाला. 6 वाजत होते. आम्ही आपली भांडी घेऊन जेवणाची वाट पाहत होतो. आम्हा सर्वांच्या नजरा एका फाटकावर लागल्या होत्या. ते फाटक उघडलं की आमचं जेवण येणार होतं. शेवटी ते फाटक उघडलं. जेवण आलं आणि त्याबरोबर मास्तरही आले. ते आता वाढपी झाले होते. त्यांना पाहून मला आनंद झाला. मी जेवण जेवत विचारलं, मास्तर, पुढं काय घडलं? आणि मास्तर खिन्नपणे म्हणाले, मी सांगितल्याप्रमाणे तिने लग्न केलं. आता ती सुखी होईल. पण माझ्या भेटीला आता कधीच येणार नाही. आता या जगात मी एकटा एकटा. मास्तराचे डोळे भरले. आता त्याचं सर्वस्व संपलं होतं. ते आजपर्यंत भेटीच्या दिवसाची वाट पाहत होते, पण आता ती वाटही दुरावली होती. पत्नीच्या माणसांनी सतत 4 वर्ष मळलेली पायवाट आता कायमची बुजवली होती. आता ती भेटीला येणार नव्हती, परंतु तो दिवस उगवला की त्यांचं मन बावरत होतं. पण तिचं लग्न झालं, आता ती येणार नाही याची आठवण होताच त्यांची निराशा होत होती. आत्मा चळत होता. परंतु पुन्हा त्यांच्यातील मास्तर जागा होऊन त्यांना उपदेश करीत होता, तुझी प्रथम पत्नी मरण पावली. तू किती दिवस थांबलास? तू तर अवघ्या 6 महिन्यात दुसरं लग्न केलंस. मग तिनं 40 वर्ष कशी काढावी? माझंही बरोबर आहे. तिनंही चूक केली नाही. ती आपल्या घरी सुखी राहिली आणि मी हा माझ्या देशासाठी तुरुंग पत्करला. मला इथंच मरण भाग आहे. मास्तर लहान मुलांना शिकवावं तद्वत मनाला शिकवत होते. आणि मन हे महामूर्ख असतं. ते कुणाचंही ऐकत नाही. त्याचं मन शांत होत होतं. परंतु त्यांच्या हृदयातील ती जखम सारखी वाहत होती. त्यांचं दुर्दैव थांबलं नव्हतं. काही दिवस गेले आणि भारतीय इतिहासानं नवा हुंकार दिला. परिस्थितीनं कलाटणी घेतली. नागपूरला रविशंकर शुक्ला यांचं सरकार सत्तारूढ झालं. काँग्रेसच्या हाती सत्ता आली. कडाकड हुकूम सुटले आणि खडाखड तुरुंगाची दारं उघडली. सर्व देशभक्तांची मुक्तता झाली. बेड्या निकळून पडल्या आणि मास्तर तुरुंगातून सुटले. परंतु तेव्हा ते उदास होते, जळत होते. ते सर्वस्व हरपून तुरुंगाबाहेर आले होते. आपण सुटलो याबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हतं. ती आपल्या पत्नीचा विचार करत होते. राजबंदी मुक्त झाली असा डंका वाजला. मास्तर सुटल्याचं वृत्त ऐकून लोक आनंदानं नाचू लागले. जागोजाग आष्टीचमूरच्या राजबंद्यांचं स्वागत होऊ लागलं. वाटेत गावागावात लोक वेशीत त्यांना अडवून सत्कार करू लागले. आष्टीचमूरचे राजबंदी आपल्या गावाकडे जात होते. मास्तरही आपल्या घरी निघाले होते. लोक त्यांना हार घालीत होते. एका गावात गावकऱ्यांनी सर्व देशभक्तांना वेशीत अडवलं. त्यांचा सत्कार करून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली. मास्तर सर्वांपुढे चालत होते. दोन्ही बाजूला लोकांची एकच गर्दी केली होती. त्या गर्दीत मास्तरांची पत्नी उभी होती. ती आपल्या नव्या घराच्या नव्या अंगणात उभी राहून पाहत होती.
परंतु मुक्त मास्तरांना पाहून ते रडत होते. मग तिचं हृदय विदीर्ण झालं, कंठ दाटला, शब्द गुदमरून गेले. डोळे अश्रूंनी भरले आणि त्या अश्रूत मास्तर बुडाले. पण मास्तरांच्या हृदयातील ती जखम कधीच भरून आली नाही. श्रोतो, याच बरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जखम स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती विशद करणारी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकासोबत शेअर करा. त्यांनाही या अनमोल कथा पाहायला, ऐकायला नक्की मिळू द्या. आज या कथेसोबत इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.